तर सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना नवीन मराठी वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता वर्ष कोणतंही असं जुनं किंवा नवीन, आम्ही 8 वाजल्याशिवाय काही ब्रश करत नाही म्हणजे करतच नाही. इकडे ब्रश चालू झाला होता, तिकडं माझं आंब्याच्या पानं तोडण्याचं स्ट्रगल चालू होतं. कारण आज आंब्याचे पानं खूप जास्त इम्पॉर्टंट असते त्याला. आणि म्हटलं चला नवीन वर्ष आहे तर एक छोटीशी रांगोळी झालीच पाहिजे, म्हणून एक छोटीशी का होईना रांगोळी वगैरे काढून घेतली होती. आणि तसं तर मला आता ह्या कोणत्याच सणावारामध्ये मग त्याचा इंटरेस्ट राहिला नाही. त्याचं कारण तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला माहीतच आहे. पण हे सगळं माझं सरूसाठी चाललेलं असतं का तिला सगळ्या आपल्या मराठी संस्कृती समजल्या पाहिजेत, त्या काय असतात कशा असतात त्यासाठी इकडे चालू असते. तसं तर मला गुढीजबद्दल काही तेवढं माहीत नव्हतं, पण सरूचं म्हणणं होतं की मम्मा हे काय असते. म्हटलं चल तुझ्यासाठी आपण थोडंसं काही नाही असं काहीतरी म्हणजे करायला घेऊ. म्हणूनच एक छोटीशी गुढी वगैरे तयार करून घेतली होती. त्यामधलं खरंच का माहीत नव्हतं, तरी म्हटलं तिच्यासमोर पूजा वगैरे करून घेतली. तिलाही वाटलं पाहिजे की नाही सगळेजण करत आहेत आपणही करताय. आणि गुढीपाडवा होता म्हणून आज इथे घुगऱ्या करायला घेतल्या होत्या. आणि पिल्लूने त्यामध्ये मला थोडीशी हेल्प केली होती. काही नाही जास्त काही नाही, फक्त कुकरचा डब्बा उचलून ठेवलेला होता. नंतर छान छान म्हणजे कामं वगैरे सगळं झालं होतं. छान घुगऱ्या वगैरे बनवून घेतल्या होत्या आणि दोघी मिळून मस्त एन्जॉय करायला घेतल्या होत्या. पण त्यामध्ये असं झालं की आम्हाला घाईच इतकी असते की गरमागरम मस्त पायावर सांडले आणि त्याचे चटके बसले. नंतर दुपारी छान स्वयंपाक वगैरे करून घेतला होता. आणि आज नैवेद्यामध्ये जर कोणता मान असेल तो म्हणजे आंब्याचं पन्हं आणि शेवळ्या. तर माझ्याकडे काही शेवळ्या वगैरे होत्या नाही, म्हणून होतं ते सगळं म्हणजे होतं जे नैवेद्य त्याचा बनवून घेतला होता मी. तुम्ही माझ्या पेजला आला असेल यूट्यूब आणि इन्स्टाच्या तर नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतक्या गरमीमध्ये स्वयंपाक बनवला त्यामुळे माझं तोंड पूर्ण काळं झालं होतं आणि छान नैवेद्य वगैरे करून घेतला होता. आणि असा आजचा नवीन वर्षाचा दिवस होता. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.